जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय डी ग्रुपचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांच्या इथे भेटीला येतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर राजगड सुपर किंग्स हा संघ आहे, तर त्यांच्या विरोधात आपण पाहतोय प्रबळगड. अजून एक बिग मॅच तुम्हाला आमच्या इथे भेटीला येताना पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय हर्षवर्धन, तर नॉन स्ट्राईकिंगला आपण पाहतोय सूरज कांबळे. आणि आधीचा सामना निश्चितच झालाय. आपण पाहिलं लोहगड संघ इथे थोडेसे पराभूत झाले, पण तिथे आमचा मित्र रोहित राठोड थोडासा हताश निराश नाराज झाला. मित्रांनो, अनेकांना असं वाटतं की मुलं फक्त प्रेमामध्ये रडतात, पण तो तुमचा गैरसमज आहे. मुलं तेव्हाही रडतात जेव्हा एखादी मॅच हातातून जाते. मुलं तेव्हाही रडतात जेव्हा आपण बक्षीस फेरीतून बाहेर जातो. पुढच्या वर्षासाठी खरं तर खूप खूप शुभेच्छा आहेत सर्व टीम्सला ज्या या पर्वातून त्या बाहेर पडलेल्या आहेत. काय चेंडू टाकलाय पहा, आउटसाइड द स्टंप, परफेक्ट यॉर्कर. एक सिंगल येईल. एका सिंगल चमत्तेने धावांचा शुभारंभ, धावांचं खातं इथं उघडलं जाईल. डी ग्रुपचा पहिला सामना आहे. एका बाजूला राजगड, दुसऱ्या बाजूला प्रबळगड. दोन्ही संघ एका ताकदीचे आहेत. पाहायचंय कोण जिंकेल कोण हरेल. ओहो, मिस टाइम फटका. सूरज इथे आपण पाहतोय बॅक टू द पवेलियन व्हावं लागेल. कॉट अँड बोल्ड. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये खरं तर थोडस आपण पाहतोय ऑफस्टंपच्या इथे बाहेर लाईनला इथे पिक करण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज इथे मात्र बाद. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये लागलेला आहे. न्यू बॅटर विजय. विजय सुद्धा आपण जर पाहिलं ना तर आपल्या या परिसरामधील एक खूप मोठं नाव सातत्याने चर्चेत राहणारं नाव आहे विजय चव्हाण. तुम्ही पाहिलं ना, डावकुऱ्या त्याचे काही फलंदाज आहेत जे आपल्या थेरगाव मधील त्यांनी खूप नाव लौकिक कमवलेलं आहे. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं नाव सँडी परदेशी, रोहित खोकर, राहुल गोरखा, त्यानंतर रोहित राठोड आणि विजय चव्हाण अशी खूप मोठी नावं आहेत जे डावकुऱ्या हाताची फलंदाज आहेत. आणि आमचे मित्र अभि नामकर हे सुद्धा डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत. पहा, एका धावसंख्येवरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. तोडीस तोड. खरं तर इथे प्रत्युत्तर बॅटिंग टीम कडून सुद्धा इथे दिलं जाईल का. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय आणि तिकडे जर तुम्ही पाहिलं ना, फोटो सेशन इज स्टार्ट. हो, इथे पंच यस पाहायचंय पंचांचा निर्णय काय येईल. आणि हा चेंडू इथे मात्र वाईड असेल. विकेटच्या बराचसा पाठीमागे चेंडू पडलेला आहे, त्यामुळे पंचांनी ते आपण पाहिलं तर वाईड चेंडू घोषित केला. यस, मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो, डग आउट मध्ये फक्त ज्या त्या टीमचेच प्लेयर बसतील आणि ज्या टीमच्या मॅचेस झालेत ते सुद्धा तिथून उठतील. आता ज्या राऊंड मध्ये ज्यांच्या मॅचेस आहेत तेच खेळतील. दादा, काय कॅचचा प्रयत्न झाला, काय अटेम्प्ट झालाय पहा. जर तिथे यश आला असतं ना तर वन ऑफ द बेस्ट कॅच या टुर्नामेंट मधील तो झाला असता. 2 धावा धावफलकावरती आहेत. संघासाठी निश्चितच 2 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी ठरतायत असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धाव्याने 4 धावा धावफलकावरती. प्रयत्नासाठी 100 पैकी 100 मार्क्स आहेत. विजय चव्हाण या TPL मध्ये उपस्थित प्रेक्षकांना प्रभावित करताना पाहायला मिळतील का. उलटॉस चेंडूचा खरपूस समाचार इथे खरं तर फलंदाजाला घेता आलेला नाहीये. पहिल्या षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा इथे बनवल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक सामना इथे खरं तर अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ते जर तुम्ही हारलात तर लीगपतीचे सामने एखादा चान्स तुम्हाला मिळेल, पण त्यासाठी इथे मात्र मिस टाइम फटका. शॉर्ट कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टेक ऑन, व्हेरी गुड कॅच. धक्का क्रमांक 2 डीजे. चार धाव संख्येवरती आपण पाहतोय लागलेला हा दुसरा धक्का. अफलातून गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय अभिनेश सिंग.
5 चेंडू टाकले, 4 धावा खर्च केल्या, 2 फलंदाजाला बॅक टू द पवेलियन केलेला आहे. शेवटचा चेंडू पाहायचे कशा प्रकारे इथे हाताळला जाईल. ओ हो इथे आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर शफलवर इथे धावाची संधी आणि ओ हो लेट इथे खरं तर थोडासा होताना पाहायला मिळते. एका सेकंदाची किंमत इथे तुम्हाला कळली असेल. जर या आधीच तिथे डायरेक्ट जर चेंडू लावला असताना तर नॉन स्ट्रायकर बॅटरला इथे मात्र परतावं लागलं असतं. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. राजगड सुपर किंग्स 2 बाद 4 धावा एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. डीजे निकम या परिसरातील अजून एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये इथे आता गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील. कशा प्रकारची गोलंदाजी इथे केली जाईल. गतवर्षी जर तुम्ही पाहिलं ना तर बेस्ट बॉलरच्या यादीमधील हे सुद्धा एक नाव आहे. टॉप 5 बॉलर्स पैकी एक सूरज निकम. आणि पहिला चेंडू इथे मात्र बीमार त्याचा खरपूस समाचार. डीप फाईन लेगला चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. समाचार. उघडा डोळे पहा नीट. मैदानाच्या आतमध्ये मिळालाय फ्री हिट आणि हा फ्री हिटचा चेंडू पहा किती चांगल्या. ओ हो इथे काय पंच इंटरेस्टेड फॉर द फाईट. एकही चेंडू लिगल डिलिव्हरी आतापर्यंत झाली नाहीये आणि 6 धावा इथे खर्च केलेल्या आहेत. खाया पिया कुछ नाही और बर्तन तोडे. मी सर्व संघांना विनंती करतो, आपलं जेवण झालं ना की त्या जेवणाच्या प्लेट्स ह्या डस्टबिन मध्ये टाका. ग्राउंडवर इकडे तिकडे फेकून आपण किती शिस्तप्रिय आहे हे शिस्तीचं दर्शन फक्त लोकांना दाखवू नका. कारण की या ठिकाणी मॅच पण लाईव्ह आहे, प्रेक्षक पण येतात. आपण नक्कीच दादा प्रत्येक खेळाडू या सूचनेचं पालन करतील आपला अशी आशा आहे. विनंती आहे मित्रांनो, जेवण झाल्यानंतर डस्टबिन मध्येच तुमचं ते जेवणाचं ताट टाकायचं विनंती आहे. 12 धावा 2 विकेट. यावेळेस फटका सुरेख डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑफला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सजवलेला आहे. एकच धाव मिळेल. धावफलकावरती 13 धावा. अतिशय सुरेख आयोजन आणि नियोजन असणारी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेला आपण पाहतो, वर्षभर ज्या स्पर्धेची आपण वाट पाहतो त्या स्पर्धेचा आज हा 3रा दिवस. रिवर्सचा प्रयत्न केला गेला होता. ये दो धारी तलवार है. यश उमरे इज द मॅन. यस मित्रांनो, हा सुद्धा खूप मोठा खेळाडू आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूचं सुद्धा नाव आहे. आज इथे पाहायचंय घरच्या गावच्या मैदानावरती आज कशा प्रकारचा तो खेळ करेल. 2 चेंडू निर्धाव आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आहे. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर शफल होत डीप स्क्वेअर लेगला घुटना टेक और तमाशा देख बिग ब्लास्ट षटकार. निर्धाव खेळला पण प्रयत्न सातत्याने सुरू होते आणि त्या प्रयत्नाला यश आता आलेलं आहे. यश उमरेचा वार. चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार. यावेळेस स्विच हिट आणि परत एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू डीप पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. हा पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू होता. निश्चित आपण पाहतो 1 धाव या ठिकाणी येते आणि आपण लागलीच पाठीमागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देणार आहोत. लोहगड विरुद्ध तिकोना असा सामना ठरला होता आणि त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे करण जाधव. करण जर पाहिलं ना मित्रांनो, सातत्याने चांगली कामगिरी करतायत. या पर्वामध्ये त्या खेळाडूने प्रभावित केलेला आहे.
मॅन ऑफ द सिरीज साठी सुद्धा हे नाव खरं तर आता अव्वल क्रमांकावरती पाहायला मिळेल. यस, शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील सामन्यासाठी, सेमीफायनल साठी. या आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. सन्माननीय आपण पाहतोय विश्वदादा बारणे, सन्माननीय सागरदादा बारणे यांच्या शुभ हस्ते आपण इथे आपण पाहतोय सामनावीराला या ठिकाणी सन्मानित आपण करत असताना अफलातून कामगिरी इथे झालेली आहे. आणि परत एकदा आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी इथे येतोय अभिनेश सिंग. खूप खूप शुभेच्छा तिकोना डायनामाइट्स तुम्हाला सेमीफायनल साठी. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेची सांगता होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 24 धावा धावफलकावरती आहेत. डी ग्रुप जर तुम्ही पाहिलं तर इथे सुद्धा खूप मोठी रेस लागणार आहे. कोण जिंकेल कोण हरेल खूप सारे प्रश्नचिन्ह आहेत. यावेळेस आपण पाहतोय फक्त दिशा दाखवली आहे. कव्हर्स मध्ये चेंडू टोलवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. फेकी सुद्धा सुरेख, पण 2 धावा ते रोखू शकणार नाहीत. 2 धावेने धावफलकावरती वाढ होते. 26 धावा इथे मात्र आता धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहा संघ अडचणीमध्ये होता त्या क्षणाला इथे येऊन यश उमरेने इथे एक चांगली फटकेबाजी केली आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन आलेला आहे. यश जर तुम्ही पाहिलं ना पहिले 2 चेंडू निर्धाव खेळला होता, पण आता जर तुम्ही पाहिलं तर 6 चेंडूवरती वैयक्तिक 13 धावा या यशच्या आहेत. रचनात्मक स्ट्रोक खेळण्यासाठी खरं तर तो जाणला जातो. इथे लाऊड अपील, बिग अपील, पहा लाऊड अपील, बिग अपील, पंचांकडे अपील इथे मात्र केलेली आहे. 2 पंच निर्णय करतात, पण विनंती आहे फिल्डिंग टीम आपण फक्त अपील करू शकता, प्रेशर क्रिएट करू नका, विनंती आहे. अतिशय खरं तर अनुभवी असे पंच आहेत. येस थांबा, चेक केलं जाईल सर्व गोष्टी. ऑनफिल्ड पंच अतिशय हुशार आहेत, तज्ज्ञ आहेत. फक्त कॅप्टन पंचांशी बोलतील, बाकी सर्व प्लेयर बॅक टू द फील्ड व्हा, विनंती आहे, सूचना आहे. यस पहा आणि पंचांच्या निर्णयाचा सन्मान केलेला आहे. वा, थँक्यू प्रबळगड. अशीच खरं तर तुम्ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट इथे दाखवणं गरजेचं आहे आणि पंच निर्णय कळवायचा आहे. हा डॉट चेंडू आहे. यस थँक्यू. पंचांकडे जर आपण पाहिलं तर एक लाऊड अपील, आत्मविश्वास सुद्धा जास्त होता, पण अपील इथे मात्र फेटून लावलेले आहे. यश उमरे सातत्याने आपण पाहतोय आगळे वेगळे इथे स्ट्रोक खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये परिचित असं नाव आहे. हो हो हो, आपण पाहतोय पायावरती चेंडू आदळतोय, इथेही कुठली धाव मिळणार नाहीये. पहा हा शॉर्ट गेम आहे, 5 षटकं म्हणजे इथे काहीच नाहीये. तुम्हाला इथे प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. जितके तुम्ही जास्त डॉट बॉल खेळाल ना तितका संघ अडचणीमध्ये येणार आहे. 26 बनवले गेले. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावीच लागेल. ओ यावेळेस मिस टाइम फटका, शॉर्ट कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करणार नाहीत. यश उमरेला इथे परतावं लागेल. शुभमने टिपलाय सुंदर झेल आणि इथे संपेल यश उमरेचा खेळ. ठीक आहे. आतमध्ये दाखल होतोय, पण निलेश दादा गेल्या वर्षी प्रभाकरने आपल्या या TPL साठी स्कोररची भूमिका निभावलेली हा खेळाडू आहे आणि एक चांगला खरं तर प्रतिभावान खेळाडू आहे. संघाने त्याला आपल्या राजगड संघाने त्याला आपल्या संघामध्ये स्थान दिलेलं आहे. या संधीचं तो सोनं करताना पाहायला मिळेल का? ओहो हो, पहा कम खर्च और ज्यादा मुनाफा. गली आणि पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या मधून शोधले तरी चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. वाह भाई वाह,
आगळा वेगळा रचनात्मक स्ट्रोक आणि बॅक टू बॅक हा दुसरा चौकार इथे येतोय प्रभाकरच्या बॅटमधून. डीजे वेळेला इथे महत्व देणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. प्रबळगड कॅप्टन लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 3 बाद 34 धावा. प्रभाकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळत आहेत. आणि तिकोना डायनामाइट्स महेश तेजवानी अर्थातच मॉन्टी सरांचा संघ इथे आपण पाहतोय. बक्षीस फेरीमध्ये पात्र होणारा सी ग्रुप मधून या स्पर्धेतील तिसरा संघ. यस सँडी परदेशी सर, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. डी ग्रुपचा पहिला सामना, एका बाजूला राजगड, दुसऱ्या बाजूला प्रबळगड. बॅटची कडा विकेटच्या पाठीमागे. पहा, अति घाई और संकटत नाही असं आपण नेहमी ऐकलेलं आहे. ये इतना आसान कॅच था, ये इतना आसान कॅच था. शोले का ठाकुर एक हाथ में पकड़ लेता था. ठाकुर को हाथ नहीं थे अलग बात है, रहते तो पकड़ लेता था ठाकुर एक हाथ में. 35 धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो. अतिशय सोपा कॅच होता. आता ही कॅच होती की मॅच, येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल. ओ हो, इथे जर पाहिलं ना, खोलो टप्प्याचा बॉल आहे. फुलर लेन डिलिव्हरी खरं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा इथे संपर्क नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या मैदानावरती प्रत्येक बॉल तुम्ही टाकताना गोलंदाजाने आणि प्रत्येक बॉल खेळताना बॅटरने इतकंच खरं तर मनाला सांगितलं पाहिजे, सर्वस्वपणाला लावलं पाहिजे त्या प्रत्येक चेंडूवरती, कारण त्या बॉलचं महत्व आहे. ओ हो, इथे आपण पाहतोय. पहा, प्रत्येक चेंडू काहीतरी आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. ओ हो, चेंडूने दिलाय गुंगारा. दादा 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 तुझा थोडा जल्लोष कर, कमी कर. चेंडूने दिलाय गुंगारा. चेंडू फरार, चौकार. डीजे तर मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र प्रेक्षकांना प्रभावित करतोय. हा तिसरा चौकार वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आलेला आहे. 39 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक, चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गच असताना यावेळेस मिस टाइम फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. ओ हो, परत एकदा झेल निसटलाय. और नसीब भी हमेशा बहादुरों का साथ देता है. या सूरजने जर आपण पाहिलं तर याआधी एक सुंदर झेल टिपला होता, पण इथे जर आपण पाहिलं तर चुका आणि चुका होताना पाहायला मिळत आहेत. ये ना पूछो कि हमारी मंजिल कहाँ है, अभी तो हमने चलने का इरादा किया है. ना हारे हैं ना हारेंगे, ये किसी और से नहीं खुद से किया हुआ वादा है. वाह, प्रेक्षक मला वाटतंय त्यांचे खूप खरं तर सपोर्टर्स इथे आलेले आहेत राजगड संघाचे. चांगला जल्लोष मैदानाच्या बाहेरून होताना पाहायला मिळतोय. पहा आणि पाहत राहा. ऑफस्टमच्या बाहेर याआधी आपण चांदला असे फटके खेळताना पाहिलेलं आहे, पण मला वाटतंय चांदचं मार्केट यांनी डाऊन केलेलं आहे. प्रभाकर इज द मॅन. 42 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद अशी परिस्थिती खरं तर आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. प्रबळगड हिरोज विरोधात आपण पाहतोय राजगड सुपर किंग्स. कोण कोणावर भारी पडेल हे पाहणं गरजेचं आहे. 42 बनवले गेलेले आहेत. फॉलोअर टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर. धावाची संधी फेकी सुरेख आहे. आपण पाहतोय एक धाव ते रोखू शकणार नाहीत. षटक क्रमांक 4 ची होईल ते सांगता. धावफलकावरती राजगड सुपर किंग्स 3 बाद 43 धावा. डीजे
चे 5 चेंडू इथे पाहायचे कशा प्रकारचा खेळ होईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शुभम टोनपे. ऑन स्ट्राईक हर्षवर्धन स्टेप आउट केलाय. ओहो ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फ्लिकचा षटकार. अभिनंदन राजगड सुपर किंग्स, तुमच्या 50 धावा इथे पूर्ण होत आहेत. पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 52 धावा. यस आनंदोत्सव झालाच पाहिजे. गाणं वाजेल दादा, थांबा जरा, थोडा आपला वेळ वाचवायचा आहे त्यामुळे थोडा आपण घाई करतोय. 52 बनवले गेल्यात. शेवटचे 4 चेंडू या षटकातील पाहायला मिळतील. अतिशय महत्वपूर्ण, अतिशय युजफुल, कारण जितक्या तुम्ही धावा द्याल तितक्या धावा तुम्हाला इथे बनवायच्या आहेत. परत एकदा स्टेप आउट केलाय ऑन ड्राईव्ह. इथे आपण पाहतोय मिड विकेटला कुठलंही खरं तर तिथे फंबल होणार नाही. रॅपिड थ्रो मला वाटतंय सूरज खर तर वन ऑफ द बेस्ट फिल्डर, सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. 53 धावा, 3 विकेट, शेवटचे काही चेंडू शिल्लक. ओ हो इथे पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. पंच इंटरेस्टेड फॉर द फाईट. एक एक धाव ते आपण पाहतोय. 54 धावा एका धावेने. शेवटचे अंतिम 3 चेंडू शेष आहेत. हे 3 चेंडू इथे विशेष बनवले जातील का? उपस्थित सर्व तमाम दर्दी क्रिकेट रसिकांचं सम्राट मित्रमंडळ आयोजित थेरगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. ओहो परत एकदा पहा ऑफस्टंपला खर तर इथे शफल होत यष्ट्यांना कव्हर करत ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न सातत्याने मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. यस लेग बाईज आहे. पहिल्या इनिंग मधील आपण पाहतोय शेवटचे 2 बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट क्षेत्ररक्षक आहेत मिस्टर सिंग. एकच धाव मिळेल. अब तक 56 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा चेंडू या इनिंग मधील काय होईल? प्रभाकरने आज इथे मात्र प्रभावित केलेला आहे. वाह वाह भाई वाह, डीप विकेटला अफलातून षटकार 6 धावा. विरुद्ध विजयदुर्ग, रायरेश्वर विरुद्ध विजयदुर्ग, दोन्ही संघांनी या ठिकाणी दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. विजयदुर्ग संघ मालक धन्यवाद सचिन सर. खूप सुंदर आवाज आपण ऐकला आहे खऱ्या अर्थानं सचिन सरांचा. नमस्कार मित्रांनो, मी नितीन अवताळ कॉमेंट बॉक्समधून पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करेल. सॉरी माझ्याकडनं मिस्टेक झालेली आहे. आत्ताचा जो सामना आहे तो प्रतापगड विरुद्ध विजयदुर्ग आहे. दोन्ही संघ मालकांना या ठिकाणी नाणेफेकीसाठी बोलवलंय. समोरून घे ना, म्हणजे बॅक साइड
या ठिकाणी विजयदुर्ग संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी विजयदुर्ग संघाच्या संघनायकाला विचारतो, साधारण किती धावा करणार आहात तुम्ही? किती धावांचं या ठिकाणी विजयदुर्गनी फलंदाजीचा निर्णय घेतलाय. साधारण 5 षटकांमध्ये किती धावा कराल? 5 षटकांमध्ये आता मॅचची परिस्थिती बघता 70 अभाव आम्ही बनवायचा प्रयत्न करणार आहे आणि तेवढा स्कोर तर पाहिजेत. आता आपण बघतोय बॉलिंग कशी चालू आहे, त्यानुसार आम्ही बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. मी या ठिकाणी संतोष माने यांच्याकडे जातो. मागच्या वर्षी त्यांचा संघ रनरअप होता, फक्त संघ मालक वेगळे होते, दिग्विजय बारणे होते. यावेळेस संतोष माने सर स्वतः आहेत. सर, या ठिकाणी नाणेफेक ही विजयदुर्गने जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. साधारण तुम्ही किती धावांमध्ये त्यांना रोकाल? आम्ही जरी टॉस जिंकला असला तर आम्ही गोलंदाजीच घेणार होतो. आमचं पहिल्यापासून ठरलं होतं की इथं गोलंदाजी करायचं, त्यामुळं टॉसचं काय एवढं महत्त्व नाही. आणि पाहायला गेलं तर पुढचा संघ खूप स्ट्रॉंग आहे. आम्ही प्रयत्न करणार आहे 40 रनाच्या आत त्यांना थांबवायचा, कारण दिसतंय असं बॅटिंग पिच आहे, पण बॉलरला इथं खूप सपोर्ट आहे. आपण पहिल्या मॅचेस दिवसापासून पाहतोय आणि ह्या टीमसाठी माझ्यातर्फे बेस्ट लक. आणि आयोजन नियोजन खूप सुंदर, सरांची मेहनत खूप आहे आणि कॉमेंटेटर पण सुंदर आहेत. वेतळ सर आहेत, लोंढे सर आहेत, आपले कोल्हे साहेब आहेत. खूप खूप छान. धन्यवाद. दोन्ही संघ नायकांच्या मनासारखं झालंय. बघूया आता कोण खुश होतंय आणि कोणी नाराज इथं तर होत नाही, कारण की सगळे संघ आपलेच आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण की डी ग्रुप मधूनच आता सेमीफायनलसाठी कोण जाणार आहे ते उद्या कळेल, पण औपचारिकताच राहील उद्यापुरती, कारण की आज जे संघ जिंकतील ते कुठेतरी टेंटेटिव्ह टेबलमध्ये आपल्याला दिसतील. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. ज्या पद्धतीने आत्तापर्यंत खेळ झालाय, कुठल्याही या ठिकाणी बघितलं तर पूर्णपणे शिस्तबद्ध पद्धतीने सामने झालेले आहेत. तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. वाह वाह भाई वाह, साष्टांग दंडवत घालून कॅच घेतलाय. ये अभंग है, ये भंगच कर डालेगा. चांगला कॅच. धाव्यांचं लक्ष मैदानामध्ये आहे. अभंगने सुंदर कॅच टिपलं त्या ठिकाणी. अभंगला मागल्या वर्षी पण आपण खेळताना बघितलं, याही वर्षी आपण बघतोय. डी ग्रुपचा पहिला सामना होता, फर्स्ट इनिंग झाल्यानंतर आपण बघितलं 62 धावा 63 धावा जिंकण्यासाठी दिल्या. पहिल्या चेंडू होती सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण बघतोय प्रभाकर, चांगली गोलंदाजी करत असताना. न्यू बॅटर आपण बघतोय सूरज निकम, तर नॉन स्ट्राईकला शुभम. थोडं फास्ट खेळा विनंती असणार आहे. जाऊया मॅच कडे. 63 धावेंचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असताना आपण बघतोय क्षेत्ररक्षण करताना राजगड, तर एकीकडे आपण बघतोय प्रबळगड हिरोज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. ओ एस्टॅना कव्हर करून काय देखना स्ट्रोक, स्क्वेअर लेगला जाईन सीमा पार. 4-4-4-4 चौकार.
केला होता पण तिथे टीओटी डॉट पुन्हा एकदा अंगावरती प्रत्येक चुंड अंगावरती फेकला जातोय. चांगलं कमबॅक आहे. प्रभाकर चांगली गोलंदाजी करतात मैदानाच्या आतमध्ये. तर सूरज निकम चांगली बॅटिंग करत असताना थांबलंय, रोखलंय, कुठेतरी टोकलंय मैदानाच्या आतमध्ये. प्रबळगड या टीमला मैदानामध्ये. राजगड क्षेत्ररक्षण करताना हो सुरेख गोलंदाजी आहे, सुरेख गोलंदाजी. बघावं आणि बघतच राहावं इतकी सुंदर देखणी गोलंदाजी मैदानामध्ये. चार धावा फलकावरती अजून बघतो एक चेंडू बाकी आहे. शेवटचे या चेंडूवरती या फर्स्ट ओव्हर मध्ये किती धावा बनवल्या जाणार याच्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे. अजूनही सूरज निकम आपण बघतोय स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा शरीराचा भेद घेणारा चेंडू थ्रो केलाय. सुरेख क्षेत्ररक्षणही सुरेख. पहिल्या ओव्हरला पूर्ण विराम लावल्यानंतर आपण बघतोय धावसंख्या फलक स्थिर 4, 1 गडी बाद. 59 धाबींची गरज आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक 6 चेंडूला तुम्हाला 15 धावा बनवणं आहे. आणि त्या तुम्हाला बनवाव्याच लागतील. जर तुम्ही ग्रुप मधली पहिली मॅच खेळत असाल तर पहिला विजय किती महत्वाचा असतो या आधीच्या झालेल्या मॅचने तुम्हाला दाखवून दिला. एकीकडे तिकोना टीम तर एकीकडे लोहगडची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत होती. पहिला सामना विजयाचं कौल घेणं किती महत्वाचं आहे. ही शेवटची मॅच तुमची ठरवते. पंचांना पास करून पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज तयार. संजू ओ जागेवरून खेळायचा प्रयत्न केला होता. चेंडू उसळी घेतोय. पंच दंडित करतायत. सुंदर एका आकारामध्ये पंचांनी सांगितले गेले वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन आणि देखणी स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं थेरगाव प्रीमियर लीग 2025 सीझन 3. बॅटीची एज आहे अगदी कानापर्यंत आवाज पोहोचतोय. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट. बघा लोहगड आणि तिकोना टीमचे जे डगआउट आहेत तिथे छान लिंबू पाणी आहे, थंड आहे, कोल्ड्रिंक्स आहेत. आपल्या थेरगावचा युवक व्यवसाय करतोय त्यालाही साथ राहू द्या. जर कोणाला थंड पिण्याची गरज असेल लागत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी थंडाचा आस्वाद घेऊ शकताय. सफल होऊन खेळायचा प्रयत्न केला तिथे मात्र सुंदर चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये DOD डॉट चेंडू मैदानामध्ये. तुम्ही सफल झालात की मग त्या ठिकाणी निर्णय मात्र वेगळा असतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. संजू पूर्ण कव्हर खेळून मोठा फटका फाईन गेला. नो चान्स. सीमा पार चौकार. आपण बघतोय चांगला फटका खेळायचा प्रयत्न केला होता पण चेंडू सुरेखरित्या टाकले जातात. संजू अनुभव गोलंदाज आहे. अनेक वेळा आपण त्यांना खेळताना बघितलंय. प्रत्येक बॅटरला प्रत्येक गोलंदाजाला आपण याच मैदानामध्ये कितीतरी वेळा खेळताना बघितलंय पण सातत्याने गेम चेंज करतात आणि ते काळाचे काय. ओ स्विच इट्स उलटा फुलटा चेंडू आउट ऑफ द बार. एक टप्पा खात चौकार.
आपण बघतो दुसरं षटक प्रगती पथावर 19 चेंडू बाकी आहेत आणि या 19 चेंडूंमध्ये तुम्हाला बनवायच्या तब्बल 50 धावा. ओ इथे बघा काय जबरदस्त फटका, नो चान्स, आग लावली आहे मैदानाच्या आत. बंगाली रसगुल्ला दिलाय, बिग 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 बिग. धावसंख्या फलक बघा 2:16 झालेले आहेत. 19 धावा आणि 2 गडी बाद आहेत. 18 चेंडू बाकी आहेत आणि 44 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. आपण बघतो यश उमरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करेल. स्ट्राईकला सूरज निकम. यस सूर्य गोलंदाजी आहे. सातत्याने अपील केली जाते या पंचांकडे. पंचांना मात्र अभ्यास आहे, त्याच्यामुळे तुम्हाला येणारा निर्णय हा अचूकच असणार आहे. डी हो ठी डॉट. राजगड सुपर किंग्स वर्सेस आपण बघतोय एकीकडे प्रबळगड हिरोज. वाह चांगला फटका, पंचांनी घोषित केलंय नो बॉल. मेहनत केली न वाया गेली. यस तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. रन आउट साठी ती घोषणा असेल. तिसऱ्या पंचांकडे आपण बघतोय स्ट्राईकला जाणारा बॅटर हा आउट आहे की नाही. कोणता नव्हता सर? ओव्हर स्टेप. यस तुम्हाला जी लक्ष्मण रेषा आहे ना मित्रांनो, ती कधी पार नाही करायची गोलंदाजी करताना. ती जर केली की तुम्हाला तिथे शिक्षा मिळणार आहे. या निर्णयावर मात्र धावा किती आहेत? यस बॅटर हा सेफ आहे. जीवदांत मिळालं. यस 2.1 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रबळगड टीम मैदानामध्ये चांगली बॅटिंग करताना. 17 चेंडू बाकी आहेत आणि 41 धाव्यांची गरज आहे. फर्स्ट एड किट आहे का आपल्याकडे? त्याला खूपच लागलं. सर ॲम्ब्युलन्स पाशी आपण जाऊ शकता, तिकडे आहे सर. जरा प्लेयर मदत करा ना त्यांना, त्याला जरा साथ द्या. प्लेयर विनंती आहे. एक नंबरला विनंती आहे, डगआउट मध्ये ज्या टीमची मॅच आहे त्या टीमला बसण्यासाठी जागा द्या. आयोजकांची विनंती आहे. प्लेयर लोकांसाठी ते चेअर्स आहेत, त्यांच्यासाठी ते चेअर्स द्या प्लीज, विनंती आहे. कृष्णा जर फर्स्ट एड किट असेल तर जरा लवकर घेऊन या. ॲम्ब्युलन्स तिथं कोण असेल तर कृष्णाकडे ते किट द्या पटक्याने जरा लवकर. ओ फ्री चेंडू होता आणि एक सिंगल मिळेल तिथे. यस धावसंख्या फलक आपण बघतोय 24 या आकड्यावरती आहे. खेळाडूंना विनंती असेल स्वतःला जपून जरासं खेळा मित्रांनो. ॲम्ब्युलन्स पाशी कोणी नाहीये का? थोडस लवकर या. हे बघा एक नंबरच्या डगआउटला प्लेयरला बसायला जागा द्या, विनंती आहे. खोलवरचा चेंडू होता, चांगला देखणा स्ट्रोक आपण बघतोय. मिड विकेटच्या दिशेने जातोय.
एक चांगला फटका, एक चांगली धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे यस तिसऱ्या पंचांकडे येणार आहोत. बॅटर सेफ आहे की नाही, जमिनीवरती लोटांगण तर घातलंय, देवाला साकड तर घातलंय, पण देव पावेल की नाही पावेल येणार काळ नक्की सांगणार आहे. तिसरे पंच आमचे सय्यद सर नक्की तुमच्या कानापर्यंत पोहोचवतील. डिसिजन पेंडिंग असेल. सर जरा लवकर या सर. ए तुम्ही भांडणं करायचं का इकडे? स्टेडियम मध्ये स्पर्धा चालू आहे. शाळेच्या मुलांनी शाळेच्या ड्रेसवरती स्पर्धा बघायला यायची नाही. शाळेत जावा. बॅटर सेफ आहे तिथे. वय शिकण्याचं आहे, भांडणाचं नाही. आयुष्य भांडणातच चाललंय प्रत्येकाचं. चांगला फटका आहे तिथे. टेक इट व्हेरी गुड कॅच. काय जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतंग हर्षवर्धन मैदानाच्या आतमध्ये कॅच घेतोय. हजार 24 नंतर 2025 पहिल्या मॅच मध्ये तुमची विकेट गेली. आपण बघितलं 38 मध्ये तुमचा तो कॅच खूप महत्वाचा होता. तो कॅच जर टिपला नसता तर माझ्या मते आज तुम्ही आनंदात उद्याच्या दिवसात प्रवेश केला असता. पण नशीब आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येणार नाही. 24वा फलकामध्ये 3 गडी बाद. चांगला चेंडू, फुल लेनचा चेंडू आपण बघतोय थोडा स्लो मध्ये टाकला गेलाय. डी डॉट. आणि ते रोखलंय बॅट्समनला. आपण बघतोय यश उमरे चांगली गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू डॉट, नंतरचा थोडासा खराब चेंडू नो बॉल टाकला, नंतर 2 सिंगल दिल्या गेल्या. यस थोडासा खराब चेंडू, उजव्या शेच्या थोडासा बाहेर भरकटलाय चेंडू. दिशाहीन चेंडू असेल, पंच आम्हाला लगेच घोषित करतील वाईट चेंडू. अच्छा, अमित तांबेण यांचं आगमन होतंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं. यस एक्स्ट्रा कव्हर करून करायचा प्रयत्न केला होता, पण तिथे पंचांनी सांगितलंय सुरेख चेंडू आहे. शतक संपलं गेलंय मित्रांनो. इथे बघता बघता 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 25 धावा बनवल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू 38 धावेंची गरज असणार आहे. जिंकू किंवा मरो, शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. तुम्हाला इथे युद्ध सुरूच ठेवावं लागणार आहे. अभंग सतत चिंगम त्यांच्या मुखामध्ये असतं. एनर्जी सतत तोंडाची चालू असते. तर सतत क्रिकेटमध्ये आपण पहिला चांगला कॅच त्यांनी टिपलाय. अभंग पंचांना पास करून डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. उजव्या हाताने स्ट्राईकला खेळण्यासाठी आपण बघतोय सूरज जसवार. हो रिवर्स अटॅक करायचा प्रयत्न. अभंगला जर गोलंदाजी करताना आपण बघितलं ना मित्रांनो, सुरुवातीला बुमराची स्टाईल आहे ती गोलंदाज पकडण्याची, त्याच्यानंतर ती त्यांची स्टाईल आहे गोलंदाजी करण्याची. पण त्यांचा रनरअप बघा तुम्ही पळताना, बुमराची तुम्हाला आठवण येईल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर करून खेळायचा प्रयत्न आपण बघतोय. स्क्वेअरच्या दिशेने मोठा फटका, फिल्डर डाऊन द बॉल तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. रॉकेट थ्रो मैदानामध्ये करणं गरजेचं आहे. एकच धाव मिळेल मैदानाच्या आतमध्ये. 26 या आकड्यावरती प्रबळ गड हिरोज मैदानामध्ये. 10 चेंडू 37 रनची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला सामना जर तुमचा असेल तर तो विजयासाठी लढणं गरजेचं आहे.
सचिन सरांनी खूप सुंदर वाक्य सांगितले, आमचे आदरणीय लोंढे सरांनी सुद्धा खूप खूप सुंदर वाक्य तुम्हाला सांगितलेत. त्यांना पकडून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागणार आहे. इतिहासाचा गाडा अभ्यास असणारे आमचे आदरणीय सर, ते बोलायला लागले ना की एखादं पुस्तक स्वतःहून वाचतं, सांगतं मी कसं घडलो, मला कसं लिहिलं गेलं. ते जिवंतपणा आहे त्या शब्दांमध्ये सरांच्या. सचिन सर क्रिकेटचा अभ्यास गाडा आहे, एकीकडे लोंढे सरांचा ऐतिहासिक गाडा अभ्यास आहे. हो, टायमिंगला बाबतीत ते थोडा फटका फसला गेलाय. फिल्डर आहे तिथे. युवा खेळाडू सातत्याने आपण खेळताना बघतो या स्पर्धेमध्ये. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. आमचे प्रेम सर आम्हाला सांगतील 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी जखम मोठीच आहे, त्यांनाही थोडा आराम करण्याची गरज आहे. मी सचिन सरांना अगदी थोड्या वेळाने सांगेन, आपण एक स्पर्धा करत होतो तिथे निलेश नावाच्या खेळाडूने 100 धावा बनवल्या होत्या. वाह, फटका सुरेख, झेल सुद्धा सुरेख सोडलाय. कोणतीही गोष्ट सोपी नसते मित्रांनो. अवघड झेल सोप्यारित्या झेलणं म्हणजे क्रिकेट आणि सोप्पा झेल अवघडरित्या झेलणं म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे काय, जवळजवळ 1000-1500 व्याख्या या क्रिकेटवरती तयार होतील बनवायला गेलं तर. ओ, पॉइंट मध्ये खेळाय, चांगला फटका गॅप मध्ये, सीमा बार 4 डीजे. गोलंदाज यश, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये बघितलं आपण, त्यांच्या 1 विकेट आणि 6 धावा दिल्या होत्या. शेवटचे 6 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज आहे. फुल टॉस दिलाय तिथे. समीकरण समजलं नाही, स्लोअर होता चेंडू तिथे आणि त्याच्यावरती मोठा फटका नक्कीच मारता आला असता. 32 रन. उद्या मात्र या टीपीएलचा ओ यस, मोठा फटका होता तिथे. एक सिंगल मिळणे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तिथे आणि 2 धावा. आणि इकडे आम्ही काय बघतोय, पंचांनी घोषित केलंय नो बॉल, म्हणजे उघडा डोळे बघा नीट, मैदानामध्ये मिळेल फ्री हिट. 35 रन्स. फ्री हिट वरती तुम्हाला षटकार मारण्याची सुवर्ण संधी असते. मग ते षटकार येणार का सूरजच्या बॅट मधून? हो, सपलून खेळायचा प्रयत्न केलाय, पंचाने दंडित केलाय. इकडे वाईट चेंडू. विनोद जाधव सर खऱ्या तर अनुभवी पंच आहेत. संजय सर सुद्धा अनुभव पंच आहेत. आणि सय्यद सरांबद्दल सांगायचं म्हणजे तो खूप काय आहे, 40 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो त्या व्यक्तीला. पुढे येऊन खेळलाय, फटका फसलाय. फ्री हिट ऑन मैदानाच्या आतमध्ये. अभंग, थोडासा अंदाज चुकतोय तिथे. खूप लांबून चेंडूवरती पळत आले, आपण बघतोय तिथे. अभंग सातत्याने स्माइल देत मॅच खेळत असतात. 38 रन, 4 चेंडू आणि ना भूतो ना भविष्य. होऊ शकतील का 4 चेंडू 4 षटकार जिंकण्यासाठी? 25. वा, टायमिंगला जवाब. हवाई सफर करत चेंडू आउट ऑफ द पार. षटकार.
आजच्या दिवसातली जर आपण मॅच बघितला असेल ना पहिली मित्रांनो, शेवटचे 2 चेंडू आणि 12 धावा लागत असताना 2 षटकार मारल्यात याच मैदानामध्ये. ओ थोडा फटका फसला गेलाय. लॉंग ऑनला आपण बघतो एक क्षेत्ररक्षक तयार आहे. सगळ्या प्रेक्षक मायबापांना विनंती आहे, टीपीएल अर्थात सम्राट मित्रमंडळ आयोजित टीपीएल थेरगाव प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं खास आकर्षण लकी ड्रॉची ऑफर आहे. यॉर्कर चेंडूचा वापर केलाय. कुपन घेणाऱ्या विजेत्या लकी ड्रॉची ऑफर आपण जर बघितली ना मित्रांनो, तर एक LED टीव्ही आहे स्मार्ट, तर 2 स्मार्ट वॉच आहेत. कुपनची किंमत फक्त 50 रुपये आहे. आपण जर एखाद्या दुकानामध्ये जर टीव्ही घ्यायला गेलो तर 20,000 30,000 40,000 रुपये भरावं लागतात. एखादं वॉच घ्यायला गेलो तर तिथे 3,000 4,000 5,000 भरावे लागतात. पण इथे 50 रुपयात ते तुम्हाला मिळणार आहे. काय हिट केलाय, काय जबरदस्त थ्रो. 50 रुपयामध्ये ते कुपन आहे. आतापर्यंत कुपन आपण बघतोय निम्मे कुपन खपले, अजून निम्मे कुपन आहे. तिथे नशिबाचा खेळ आहे आणि इथे मिळणारच आहे. एक स्मार्ट टीव्ही, 2 स्मार्ट वॉच, असे 3 भाग्यविजेत्यांना हे पारितोषिके मिळणार आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे तुम्हाला छान छान ट्रॉफ्या सजलेल्या दिसतात टीपीएलच्या, अगदी तिथे हे कुपन मिळेल. या कुपन